खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर आज विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही। आता वाजायला लागलेलं आहे। आता जसं जसं वाजायचं अजून जोरात होईल तसं तसं निवडणुकीची प्रक्रिया आणि निवडणुकीचा उत्साह हा आपल्या सर्वांचा वाढत जाणार आहे। मागच्या वेळेला सुद्धा याच ग्राउंडवरती आपली यात्रा झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। आज तसं पाहायला गेलं तर मागच्या यात्रेपेक्षा आज दुपटीने माणसं या ठिकाणी हजर आहेत। शरद पवार साहेबांवरती विश्वास, शरद पवार साहेबांवरती प्रेम हे आजच्या आपल्या या यात्रेच्या सभेतून या ठिकाणी दिसतंय। महाराष्ट्रातले जे काय प्रश्न आहेत, देशातले जे काय प्रश्न आहेत हे आपल्या सर्वांच्या समोर वृत्तवाहिनीतून, सोशल मीडियातून, प्रचारातून नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि सर्व मुद्दे आता मला असं वाटतंय की मी सांगायच्या पेक्षा तुम्ही आता हे मुद्दे जास्त सखोलपणे सांगू शकता अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये कधी नाही ते राजकारणाचा स्तर एवढ्या खालच्या पातळीवरती गेला की तीन पक्ष एका वेळेला फोडले गेले। तसं पाहायला गेलं तर मित्रांनो, आपल्या नेते शरद पवार साहेबांचा पक्ष या मंडळींनी फोडला, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला, काँग्रेस पक्ष फोडला। एवढे सगळे पक्ष फोडून सुद्धा येणाऱ्या होऊन गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलेलं आहे की जनमत खरं कुणाच्या बाजूनी आहे। एका बाजूला पैसा होता, एका बाजूला सत्ता होती, परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रातील लोकांनी शेतकऱ्यांचे नेते पवार साहेब यांच्या मागे ताकद उभी करून आज निकाल लोकसभेचा आपल्या हाती दिलेला आहे। मोठं काहीतरी घडणार असं काहीतरी लोकसभेच्या वेळेला झालं होतं, परंतु झालं उलट। आणि आज लोकसभेच्या निकालाच्या नंतर या मंडळींची आता पायाखालची वाळू आता घसरायला लागलेली आहे। आपल्या तालुक्याचं जर चित्र बघितलं तर आपल्या तालुक्याच्या राजकारणाला काय दिशा दिली गेली आहे गेल्या 5 वर्षात हे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने जाणता। सत्ता एका बाजूला, प्रशासन एका बाजूला, पैशाचा आमिष एका बाजूला, परंतु असं होऊन सुद्धा आज जनता ही आपल्या मागं पवार साहेबांच्या मागं पूर्ण ताकदीने उभं राहिलेली आज आपण या ठिकाणी पाहतोय। आणि या आजच्या यात्रेमध्ये तसं पाहायला गेलं तर युवकांची संख्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आज आहे। आज नवीन चेहरे या रॅलीमध्ये बघायला मिळतात, या सभेमध्ये बघायला मिळतात। यावरून आपल्याला स्पष्ट होईल की आता युवकांचा आणि जनतेचा कौल हा पवार साहेबांच्या मागे उभा राहायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। परवाच आपल्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या पालकमंत्री शंभूराज देसाईंनी काही भूमिपूजन घेतली। परंतु एवढी सत्ता असताना सुद्धा आज जी भूमिपूजन झाली ती लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ घालण्याचा जो विषय होता तो आता लोकांसमोर आलेला आहे। तसं पाहायला गेलं तर आज तारळी असू देत, नाटोशी असू देत, मोरणा भाग असू देत, या ठिकाणी सिंचन योजनेचं एक भूमिपूजन त्या ठिकाणी पार पडलं आणि कित्येक कोटी रुपये या सिंचन योजनेसाठी दिले म्हणून जाहीर केले। परंतु 2 दिवसाच्या नंतर वृत्तपत्रामध्ये जी बातमी आली त्या बातमीमध्ये स्पष्ट उल्लेख होता की सिंचनाचा पैसा हा 100% शासनाने कट लावलेला आहे। म्हणजे एका बाजूने सिंचनाच्या पैशाला 100% कट लागतो, परंतु दुसऱ्या बाजूला त्या योजनेचं भूमिपूजन होतं। हे मित्रांनो फसवेगिरी आता आपल्या डोळ्यासमोर आलेली आहे। आज तसं पाहायला गेलं तर आपल्या तालुक्यामध्ये
एका बाजूला सत्ता, एका बाजूला पैसा, एका बाजूला प्रशासन असताना सुद्धा आज लोक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय। जयंत पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज आपल्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये एक वेगळी अशी यात्रा काढून लोकांमध्ये प्रबोधन करून आज सत्ता परिवर्तनाची नांदी आता रवलेली आपण आम्ही रोज पेपरमध्ये पाहतोय। आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं महिलांवरचे अत्याचार, तर महिलांवरच्या अत्याचाराच्या संदर्भात मध्यंतरी पाटणमध्ये तारळे भागामध्ये जी घटना घडली ती सुद्धा अतिशय लाजिरवाणी घटना घडलेली आहे। आज तसं पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये एक मलिदा गँगची आता सत्ता यायला सुरुवात झालेली आहे। आज या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक विकासामध्ये मलिदा गँगची टक्केवारी आपल्याला दिसून येत आहे। आपण सांगायची गरज नाहीये, लोकांना आता दिसायला लागलंय की भ्रष्टाचार कुठल्या स्तरावरती पोहोचलेला आहे। मध्यंतरी या मलिदा गँगच्या विरोधामध्ये पाटणमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने एक मोर्चा काढला होता की या कामांची चौकशी व्हावी। परंतु आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी मध्यंतरी मंत्रालयाच्या समोर आंदोलन केलं होतं की बिलं मिळालेली नाहीत म्हणून, परंतु पाटण तालुक्यामध्ये तो मोर्चा हा त्या ठिकाणी होऊ नये यासाठी कॉन्ट्रॅक्टरांनी प्रतिमोर्चा काढला की आपलं या ठिकाणी खाल्लेला मलिदा आहे तो कुठंतरी लपला गेला पाहिजे आणि दहशतीचं राजकारण करून मलिदा गँगनी या ठिकाणी प्रतिमोर्चा काढलेलं आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावाच्या समोर, गावाच्या वेशीवर या मंडळींनी बोर्ड लावलेले आहेत। एवढे कोटीचे विकास कामं झाली। आता तुम्ही जर पाटणचे नुसतं उदाहरण घेतलं तर पाटणमध्ये 90 कोटीचे विकास कामं झाली असं काही जणांचा दावा आहे, परंतु आज आपल्याला समजून येतंय की 90 कोटीची झाली, 9 कोटीची झाली का 9 लाखाची झाली। अशा पद्धतीने आता खोटं बोला, रेटून बोला म्हणून आता राजकारण सुरू झालेलं आहे। एवढा जर ह्यांना यांच्या कोटीच्या विकासावरती जर विश्वास असला तर आपल्या तालुक्यामध्ये बुरशी आलेले लाडू वाटण्याचं काय कारणच नव्हतं। आपल्या तालुक्यामध्ये गणेश मंडळांना 5-5 हजार रुपये, 10 किलो साखर, 5 किलो पेढे आणि 25-25 टी शर्ट देण्याचं कारण काय हो? तुम्ही एका बाजूला म्हणता आम्ही विकास केला, तर मग हे खोटे सगळे आमिष कशासाठी दाखवता तुम्ही? अरे बरं, जे वाटताय तर ते चांगलं तरी वाटा। बुरशी आलेले लाडू या मतदारसंघामध्ये ज्यांनी वाटले त्यांना सुद्धा वाटत असताना लाज वाटली आणि त्या महिंच्या धरणामध्ये जाऊन शेवटी ते लाडू टाकले। ही परिस्थिती आता या ठिकाणी झालेली आहे। एका बाजूला जर आपण पाहिलं तर हे कॉन्ट्रॅक्टर मंडळी पाटण तालुक्याचं राजकारण हाती घ्यायला यांनी सुरुवात केलेली आहे। गावागावात पैसे घेऊन जातात आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बेआमिषपणाने दारू वाटतात, मटणं वाटतात आणि ही कामं आता या मंडळींनी सुरू केलेली आहे। मित्रांनो, जर आज आपण ह्यांना नाही रोखलं तर पाटण तालुक्यातून सर्वसामान्य माणूस हा राजकारणातून बाहेर जाईल। पुन्हा सर्वसामान्य माणूसाला निवडणूक लढवता येणार नाही, ही परिस्थिती पाटण तालुक्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे आता जागरूक राहायची वेळ आलेली आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना मी एक या ठिकाणी विनंती करतो की आज आपण या यात्रेतून निघाल्यानंतर एक प्रण घेऊन जाऊया की आपल्याकडून जे तालुक्यातून, आपल्या गावातून काही माणसं आपल्यापासून जी तुटलेली आहेत त्या तुटलेल्या माणसांना जवळ करूया, त्या तुटलेल्या माणसांशी संपर्क साधूया, युवकांशी संपर्क साधूया। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आता आपल्या बूथ कमिट्या तयार आहेत। बूथ कमिटीचं एकच या ठिकाणी काम राहिलेलं आहे की गावामध्ये संवाद साधायचा, महिलांची संवाद साधूया, युवकांची संवाद साधूया, जे नाराज होऊन आपल्याकडून इकडं तिकडं गेलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया। आज तसं पाहायला गेलं तर निवडणूक जर जिंकायची झाली तर आपल्याला काय जरी झालं तर विरोधकांची मतं घेतल्याशिवाय आपण निवडणूक जिंकू शकत नाही।
आणि त्यासाठी म्हणून आपण या आपल्या आपल्या गावामध्ये बैठका घेऊया, संवाद साधूया। आज तसं पाहायला गेलं तर बरेचशा गावांमध्ये आज बैठका होतात, बरेचशा गावामध्ये लोक एकत्र येतात आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडे यांचा विश्वास हा वाढत चाललेला आहे आणि पक्ष प्रवेश सुद्धा आता वाढायला लागलेला आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे। आज नाही तो फिर कभी नाही अशी ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये माझ्या पाटण तालुक्याच्या तरुणाचं भवितव्य ठरणार आहे। या तालुक्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं भवितव्य ठरणार आहे। गेल्या 10 वर्षात जर आपण पाहिलं तर मुंबईला आणि पुण्याला जायचं आता लोकांचं वळण हे वाढलेलं आहे। लोक बरेचशा प्रमाणामध्ये आता स्थलांतर मुंबईला झालेले आहेत, पुण्याला झालेले आहेत। हे का झालेले आहेत? कारण आपला माणूस आता शेती पिकवू शकत नाही। आपली शेती जर आपण पिकवली तर वन्य प्राणी त्याची नाश करतात आणि आपल्याला नुकसान भरपाई सुद्धा बाजारभावाप्रमाणे मिळत नाही। गेले 4 वर्ष झाले आपण आंदोलन केली, गेली 4 वर्ष झाले आपण उपोषण केली, आपण मोर्चे काढले, परंतु अजून सुद्धा आपले पालकमंत्री किंवा आपले लोकप्रतिनिधी या विषयावरती लक्ष घालायला तयार नाहीत। मित्रांनो, ज्या लोकप्रतिनिधीला आपल्या शेतीची काळजी नाही, आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची काळजी नाही, आपल्या तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती होत नाहीये, अशा लोकप्रतिनिधींना आता खड्यासारखं बाजूला काढण्याची ही वेळ आलेली आहे। आणि आपण सर्वांनी या ठिकाणी एकच चंग बांधूया की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारीचा झेंडा हा फडकवल्याशिवाय राहू नये। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आता चित्र बदलत चाललेलं आहे। जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार हे बदललं गेलं जाणार आहे। सत्ता ही आपली येणारच आहे, फक्त त्या सत्तेमध्ये तुम्ही आम्ही पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया। बऱ्याचशा प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा काय आमिष दाखवली जाणार आहेत, काय पॅकेज दिलेले जाणार आहेत, परंतु एक मित्रांनो लक्षात ठेवूया की आपले कॅमेरा प्रत्येक गावामध्ये लागलेले आहेत। कोण थांबलाय, कोणाची स्पीड कमी झाली आहे, कोण घरात बसलाय, हे जे सगळं मूल्यांकन हे मतदानाच्या नंतर होणार आहे। कारण काही मंडळी आहेत, काही मंडळी मागणं काय बैठका घेतात, काय संपर्कात आहेत असं म्हटलं जातंय, परंतु गैरविश्वास आपण दाखवायचा नाहीये। परंतु गैरविश्वास न दाखवता त्या मंडळींवरती लक्ष ठेवायचं काम आता माझ्या गावातला प्रत्येक युवक करणार आहे। आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची शक्ती पणाला लावून आपण प्रत्येक गावातून प्रत्येक बूथवरनं जर आपण 50-50 मतं फक्त जास्त मिळवली तर निवडणुकीच्या निकालापासून आपल्याला दूर कुणीही ठेवू शकत नाही। मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्याला एक भावनिक आव्हान करतो की निवडणूक फार महत्त्वाची आहे। महाराष्ट्राचं चित्र बदलणारी ही निवडणूक आहे, राजकारणाला नवीन दिशा देणारी ही निवडणूक आहे, राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी ही निवडणूक आहे। आणि म्हणून या निवडणुकीच्या मागे आपण पवार साहेबांचे हात बळकट करूया आणि पाटण तालुक्यातून पवार साहेबांच्या मागे शक्ती उभा करून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निश्चितपणे आपल्या तुतारीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी लावूया। आज खास खासदार अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला संबोधित करण्यासाठी। वेळ जास्त झालेला आहे, फलटणला जायचंय, त्यामुळे मी आता काही जास्त आपला वेळ न घेता मधनं आता आपली बैठका होणार आहेत। आज तर काय म्हणतात रान पेटायला सुरुवात झालेली आहे। आता हितनं पुढे तुमची आणि आमची ही सारखी संवाद होणार आहे, भेटी होणार आहेत, त्या दृष्टीने आपण पुढची वाटचाल करूया। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने कामाला लावून हा विजय हा खेचून आणूया एवढी विनंती करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहेब आगे बढ़ो।